न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 2 कोटींची कामे 2 वर्ष उलटूनही होईना. विखेंच्या कामांना प्रशासनाचाच ब्रेक. वसंत राठोड आक्रमक. सन 2023-24 या आर्थिक वर्षात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शिफारशीनुसार भिंगार छावणी परिषद हद्दीतील सुमारे 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली होती. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारांना कार्यादेशही देण्यात आले आहेत. मात्र 2 वर्ष उलटूनही कामे सुरू न झाल्याने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. राठोड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत विलंबाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. अखेर प्रशासनाने कंत्राटदाराकडून सद्यस्थिती मागवून येत्या सोमवारी आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत समाधानकारक मार्ग न निघाल्यास पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. या कामांच्या दिरंगाईबाबत राठोड यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील यांना देखील पत्रव्यवहार करून कामांच्या सद्यस्थितीचा आढावा दिल्याचे सांगितले. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. माननीय आमचे खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी भिंगार शहरासाठी 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 2 कोटी रुपयाचा निधी दिला होता. जो निधीमध्ये भिंगार शहरातील वेगवेगळे रस्ते, शनी मंदिर जीर्णोद्धारासाठी काही निधी किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी निधी दिला होता. आणि सदर कामाची सगळी प्रक्रिया म्हणजे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली, वर्क ऑर्डर निघाल्या. एवढं सगळं होऊनही आजतागायत एकूण 22 कामांपैकी हार्डली 2 ते 4 कामं झालेली असतील. बाकी सर्व कामे अजून पेंडिंग आहेत किंवा झालीच नाही आहेत. ती कामे गेल्या 2 वर्षापासून सलग आम्ही इथे फॉलोअप घेतोय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे. प्रत्येक वेळी काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देणं वगैरे किंवा बैठक घेऊन असं सोपस्कार पूर्ण केल्यासारखं काहीतरी आम्हाला थातुरमातुर उत्तरं देऊन आमची बोळवण केली जायची. परंतु आज आम्ही गेल्या मागच्या शुक्रवारी एक आमचे आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना कल्पना देऊन आज या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की मंगळवारी आम्ही 9 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्या दालनात उपोषणास बसणार आहोत. कारण या सर्व कामाच्या बाबतीतली संपूर्ण माहिती आम्हाला हवी होती की एकूण 22 कामापैकी आपल्या दफ्तरीत किती कामं पूर्ण झालीत, किती कामाची बिलं निघालीत किंवा किती कामं अजून झालीच नाहीत, ह्याची नोंद आपल्या दफ्तरी काय आहे ह्याची माहिती आम्हाला आज लेखी स्वरूपात त्यांच्याकडनं हवी होती. आणि ही जी काही कामं राहिलेली आहेत ती केव्हा चालू होणार? 2 वर्ष हिला का लागली? एवढा वेळ लागण्याचं नेमकं कारण काय? याच्या पाठीमागं नेमकं काय कारण असेल याचा सर्व शोध घेण्यासाठी आज आम्ही इथे उपोषणास बसण्यासाठी आलो होतो. परंतु आज आमची संपूर्ण तक्रार त्यांनी ऐकून घेतल्यानंतर इथले मुख्य कार्यकारी अभियंता श्री जाधव साहेब यांनी याच्यावर त्यांचे जे या अंमलबजावणी अधिकारी आहेत इथले त्यांचे वराळ साहेब वगैरे सगळे अकाउंटंट आणि त्यांचे जे सर्व अधिकारी संबंधित बोलून घेतले आणि एक मीटिंग घेऊन त्याच्यात त्यांनी आम्हाला एक 8 दिवसाचा कालावधी मागितलाय. रविवारपर्यंत प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन कामाची सर्व माहिती घेऊन सगळा अहवाल सोमवारी सकाळी ते इथे सादर करतील. सोमवारी सर्व कॉन्ट्रॅक्टर्स ज्यांनी ही कामं घेतलेली आहे त्यांनाही बोलवून या ठिकाणी ते सर्व कामांचा आम्हाला हिशोब देणार आहेत आणि राहिलेली कामं आम्ही किती अवधीत किती वेळात ते पूर्ण करू शकतील याचाही सगळा लेखी स्वरूपात आम्हाला माहिती त्या दिवशी सोमवारपर्यंतची त्यांनी आम्हाला यासाठी वेळ मागितली. तर आज आम्ही त्यांच्या या मागणीला किंवा त्यांच्या या म्हणण्याला सकारात्मक प्रतिसाद देत आजचं उपोषण आम्ही पुढच्या सोमवारपर्यंत पुढे ढकलत आहोत. माझी अपेक्षा आहे की प्रशासन जे शासन काम करतंय, ज्या वेगाने काम करतंय, आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा आमचे धुरंधर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्रजी असतील, त्यांच्या कामाची एकूण सपाटा पाहिल्यानंतर प्रशासनात मात्र ज्या संथ गतीने काम चालू आहे किंवा प्रशासन ज्या प्रकारे असहकार्याची भूमिका कुठे घेतली जाते, याच्या मागचं गौड बंगाल नेमकं काय आहे, की यामुळे काय होतं की शासनाचे कामं तर योजना या सगळ्या चांगल्या असतात, निधी बी भरपूर प्रमाणात दिला जातो, परंतु प्रत्यक्षात ग्राउंडवर काम करत असताना प्रशासनाकडनं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विपर्यास केला जातो आणि मग नागरिकांमध्ये एक प्रकारची नाराजी पसरते. तर ह्या प्रशासनातल्या सुधारणासाठी आज आम्ही प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी उपोषणास बसणार होतो. परंतु त्यांनी जो काही 8 दिवसाचा अवधी आम्हाला मागितलाय त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत पुढच्या सोमवारपर्यंत आम्ही आमचं उपोषण स्थगित केलंय. परंतु जर पुढच्या सोमवारपर्यंत आमची कामाची काही जर ह्याच्यावर कुठलाही स्पष्ट निर्णय जर झाला नाही तर मग मात्र आम्ही पुढच्या सोमवारी सकाळी इथे 11 वाजता उपोषणास बसणार आहोत. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.